एक खेपचं कसं 10 मिनिटांनी एक फेरफटका मारला आपलं मनाची समाधान झाली मग इथं येऊन आपला सौदा करून घेऊ मग चालते ना. बरं चला ना, आता तुम्ही म्हणसान तसं चला चला. आम्ही ते काशा एका इथून चाललं नाही ना. हो ना, आता मला जर काम पडलं फोन लावायचं म्हणत हॉटेलच्या नावानं. अरे जा ना बाबा, तू काही उभं राहिलाय का इथं? फुकटाचा 500 रुपये रोज आहे का तुले? हा जाय मला लवकर लवकर फटकन. कोंबड्याला ते खाले टाक, पाणी गिनी जाय तिकडे ते. हो 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 दिवाणी साहेब, हो ठीक आहे ठीक आहे. मग जा ना मग, आता इथं काय उभा राहून राहिला? फटकन तोंड घालत जाऊ इकडे तिकडे. जाय तिकडे ते कोंबड्याला खाले टाक. मा म्हणलं आहे पद्धतशीर माल आहे, 2-2.5 किलोचा नग आहे. तुम्हाला कुक्कुट पालनले एकदम पद्धतशीर आहे. हा तर पाहून घ्या म्हणलं, अजून इकडचं तिकडचं सगळं पाहून घ्या. हो ना पाहूनच राहिलो आम्ही. पण म्हणलं याले ते काय खाद्य गिद्य लागेल ना, मग ते कुठून आणावं कसं काय त्याची माहिती सांग बा आम्हाला जराशी. म्हणजे मग कसं मग आम्हाला कसं नवीन हा म्हणून. सगळं सांगतो ना मी. थांब ना, फक्त पैसे येऊ दे माझं. हो ना सगळं आहे बा. तुम्हाला पद्धतशीर असं डिटेल सांगतो तुम्हाला. त्याबद्दल काही तुम्ही म्हणजे काळजीच करू नका. फक्त आता तुम्ही पहिले माल पाहून घ्या. हो माल पहा, त्याच्यानंतर तुम्ही खात्री करून घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळं डिटेल देतो. हो पेमेंट जमा झालं की बस झालं, कामच झालं आपलं. बरं बरं, पण मी काय म्हणत होतो, मालक जर आले असते तर मग कसं थोडंसं आम्ही बोलून घेतलं असतं. आम्हाला कसं अजूनही आपल्याला 5-6 कोंबड्या पाहिजे. हो, आमच्या आजूबाजूचे 2-3 जण माय सोयरे धायरे. हो जरासं कसं ते बी टाकायची विचारात आहे. तर म्हणलं कसं आता अर्धे दिले असते, अर्धे नंतर दिले असते. नाही हे पहा, ते विशेष नाही बरं. इथं अर्ध्या गिर्द्याच आहे बा, इथं विशेष नाही. मालकाशी बोलून घ्या तुम्ही 1 मिनिट. तुम्ही त्याच्या संग बोला, नगदी व्यवहार असते इथं. नाही तर मग सर्व घेतल्यावर माल भरल्या लोक मग म्हणते की अर्धे मग देतो. थांबा 1 मिनिट बा, मला पहिले साहेबाचं बोल द्या. नाही हे बघ, मी काय म्हणतो ऐका ना, तुम्ही ऐका तर खरी फक्त. ते बघ मी काय म्हणतो, आपलं 1 लाखात जर माल झाला 50 जमा करू ना आपण. बाकीचे समजा तुम्ही आपलं म्हणजे असं काही हे नाही बुवा, एखादा चेक देऊन देऊ तुम्हाला. हो ना, ते तुमचं बरोबर आहे. पण कसं आहे बा, मना नाही चालत नाही. ते आम्ही दिवाणजी माणसं, आमच्या हाती आहे का ते. तर तुम्ही असं करा, मालकाशी बोला. मालकान जर म्हणलं तर मग काही हरकत नाही बा. मी काय सांगू शकतो याच्यावर. हो ना, पण आमच्यावर कसं आता सध्या म्हणजे थोडंफार एक परी म्हणसान तर समजा 60,000 देऊ, 10 शिल्लक देऊ, 40 राहू द्या. थांबा ना तुम्ही, अजून सौदा नाही झाला, काही नाही. फक्त तुम्ही मालकाशी बोला. त्याने जर म्हणलं तर मग आपण भलाई बोलून घेऊ पैशाबद्दल काय म्हणतात. मग असं साहेब यायचं. ते वाटते नाही हो ना. पाहा ना तुम्ही, विचारून तर पाहता येईल. हो कसं मोठं गिऱ्हाईक आहे म्हणा, विचारून घ्या. ते शिवलालेच फोन लावा नाही का. म्हणजे ते तरी बरोबर बोला. हे कशा हे मळायला काही समजत नाही. बरोबर 1 मिनिट. फोन लावा तुम्ही 1 मिनिट. हॅलो 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 हॉटेल साहेब, तर मी काय म्हणत होतो, आपलं एक आता गिराईक आलेला आहे. कसं आहे, त्याला 3 कोंबड्या पाहिजे म्हणते. अजूनही त्याचे सोयरे धायरे हे ते यायची बी अजून समजा घेणं आहे. तर त्याचं असं म्हणणं आलं की बा अर्ध पेमेंट करू, अर्ध समजा 8 दिवसांनी देऊ समजा. चेक देतो म्हणते. कसं काय करा तरी वाटलंच मला, काहीतरी गेम करतच होता हे नाही का. पण आम्ही भाऊ का एवढे सोपे आहो का? नाही हे पहा, ते कसं आहे आपलं, त्यांना सांगून द्या जितके पैसे असन हो अंतरून पांघरून पाय पसरा म्हणा. शिल्लक काय करून राहिला म्हणा तुम्ही. तुमच्या जितक्या कोंबड्या घ्यायची अवकात आहे तेवढी घ्यायची, बाकी शिल्लक काय करायचं. तेवढ्याच नाही म्हणा तुम्ही. अजून कुठं तुमच्या मागे हिंडाव का म्हणा. चालत नाही म्हणा. ते अनुभव आलेला आहे म्हणा. लोक काही पैसे देत नाही. त्यामुळे कसा विषय नाही. नाही तसं नाही म्हणा. माणसं कसे म्हणजे चांगले दिसून राहिले असं काही हे नाही. पण कसं आहे, थोडंसं म्हणजे बजेट कमी आहे म्हणते. 50,000 रुपये जमा करतो म्हणते. भले चेकही आणलेला आहे म्हणते. तुम्ही का नाही शिल्लकचीच कामं करता. तुम्ही भरसान का मग पैसे त्याचे? चेक जर वटला नाही गेला तर तुम्ही भरता का म्हणलं. विनाकारण तुम्ही शिल्लकचे कामं नका करत जाऊ. मालकाची बाजू घ्यायची का गिरायकाची बाजू घ्यायची. अजिबात हे बा उधार द्यायचं नाही. त्याला म्हणा काय ते हिशोबानं बरोबर ठरवून द्या. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे म्या 400 रुपयाच्या खाली कोंबडी द्यायची बी नाही. आणि विशेष म्हणजे पैसे पूर्ण पेमेंट घेतल्याशिवाय कोणत्याच गोष्टीला हात लावायचा नाही. गाडी आणू द्यायचा नाही, काहीच नाही. हो ना पण कसं माणसं चांगले होते म्हणून म्हणलं. तर आपल्याला काय दुसऱ्याचं करावं लागते, पण माणसं हे चांगले आहेत. ते काही सांगू नको मला. बाप बळा भैया सबसे बळा रुपया, बस एवढं माझ्यासाठी कामाचं आहे. त्याला म्हणा लवकरात लवकर पेमेंट जमा कर. पाहिजे असेल तर घे. 400 रुपयानं कोंबडी आहे. कमी जास्त होणार नाही म्हणा, सांगून दे त्याला. बरं हो साहेब, बरं आहे. हो सांगतो मी त्याला तसं क्लिअर. ओके ठीक आहे ठेव बोल. बरं साहेब, मी काय म्हणतो एक गोष्ट महत्वाची. सध्या कुठं आहे शिवलाल, कुठं आहे म्हणलं? तिकडे गेले का ते अळ्याल पळ्याला आहे का तिथंच आहे. थोडीशी बाजू नाही ते. तर म्हणलं कसं काय जमते म्हणलं बजेट. 50-60 रुपये आहे खिशात त्याच्या. जाऊ दे, जरा टाईट चालू. 300 रुपयानं सरकून दे. जाऊ दे म्हणा, मालक जर आगाव आहे म्हणा आमचा. बस बद्दशीर बिलकुल सेटिंग लावून देते. बरोबर ठीक आहे. मग ॲटो घेऊन तयार आहे म्हणलं पटकन. 15 मिनिटात जिकडे तिकडे होणार आहे. ओके हो, बस तिकडे चाललो मी आता. ॲटो घेऊन येतो एखादा भाड्याचा. ठीक आहे मग लवकर लावते पटकन, मेळ लावून दे त्याचा. इकडे आले का तुम्ही? इकडे आले तुम्ही? तिकडेच थांबा जरा, मी बसलो पाहत तुम्हाला. नाही जरासं पाहिलं इकडे तिकडे. हो काय म्हणते मालक, मग काय आहे का, तयार आहेत का मग? अर्धे आम्ही अर्धे तुम्ही. जमते का? नाही ना, लय बोललोय पा मी. तुमची बाजू घेतली फालतू मी बोलणे खाल्ले. मग काय तर अगं आहे ना, आमचं हे मालक आहे का नाही, याला म्हणजे धंदा नाही करताय. आज जर समजा तुम्हाला अर्धी जर दिली असती, तुमचा चेक होता ना आमच्यापाशी. तुम्ही 2 सोयऱ्याला अजून सांगितलं असतं. पण याला वाढवणच नाही आहे ना बिझनेस. याचा जागेवरच राहून राहिला. पण आता काय आपण काय बोलू शकतो नाही. मालक म्हटल्यावर आपल्याला बोलता येते का? नाही म्हणजे 400 रुपयाच्या खाली अजिबात कोंबडी द्यायची नाही म्हणते. आणि अजिबात त्याला पेमेंट शिवाय बिलकुल मालाला हातही नाही लावू द्यायचा. इतका ठसन बोलते ते. काय चालणार आहे ना? दुप्पलचं सुरू कर दे आता हे नाही का. बरोबर आहे, मालकाला चुना लावते पुरा.
नाही ते आहे म्हणा बरोबर, पण लेका आमची परिस्थिती कसं जरा कशी कठीण आहे, म्हणून म्हणलं थोडंसं पाहावं जरा ॲडजस्टमेंट काही ना काही. याच्यातून काही मार्ग निघत असेल तर पहा ना जरा. तसं म्हणता नाही का, परिस्थिती गरीब आहे नाही का, बरं काढू आपण मार्ग याच्यात. तुमचं समजा म्हणजे बजेट किती आणले, किती पैसे तुम्ही? काय 50,000 आहे रे, ती समजा काही चिल्लर चाललर 100च्या 50च्या असं सगळं. तरी समजा 50,000 भरते आमच्यापाशी. 50 आणले नाही का, बरं बरं. तुमच्यावर काही, तुमच्या मागचे भाऊ तुमच्यावर असेल ना काही 10-20? हो मापाशी निघन 10 समजा. हो म्हणजे समजा 60 आहे आमच्या पैसे दोघा मिळून 60. म्हणजे 20-20 येते आपल्या तिघाला नाही का, जाऊ दे तेवढ्यावर आता. बरं आहे बा, तुम्ही करा असं करा, तुम्ही माझ्या संग चला तिकडे. हो काहीतरी याच्यातून मार्ग काढू आपण. म्हणजे तुमचं भलं होईल, थोडंसं माय भलं होईल ना, तसं त्या हिशोबाने आपण काहीतरी मार्ग काढू. जमते वाटतं आता बजेट नाही का. थांबतो आता, तुलेच फिटवतो आम्ही. बरं बरं, पहा ना मग आता कसं काय होते तर काहीतरी मार्ग काढावा तुम्ही आता. हो ना, ते कसं गरीबात जाण आहे आपल्याला म्हणून नाही तर काय आपल्याला करावं लागते. हो, या तुम्ही तिथं या काउंटरवर या. काय म्हणता आता तुम्ही, चला ना पटकन जाऊ. काय सौदा करायचा करून घेऊन सटकन आपल्या ऑटो पाहा लागल, निघा लागल. काय उशीर करून राहिले आता, झालं ना पाय नाही झालं सर झालं. सामान जराशी गडबड नको करू चिमणरा, हे कसं गडबडीचं काम नाही ना हे. हो कसं आहे, दुप्पलवाला दिवाणजी दिसून राहिला मले. हो कसं 500ची कोंबडी 300ला देते म्हणते ते, पण आपल्याला ती माग होऊन राहिली ना. आता मी काय म्हणतो तसं करा तुम्ही बरोबर. रुपया द्यायचं काम नाही आपल्याला. काय असं आहे तुमचं, कुठे तुम्ही काही दिमाग चालवायलाच पाहिजे राजा. बा साळभाऊ मी काय म्हणतो, जास्त काही टाइमपास करू नका. हो, जे काय म्हणते 2-3 क्षण जे द्यायचे ते देऊन देऊ दिले, सटकन निघायची कोशिश करू. हो, तुम्ही काय का फुकट म्हणजे काय, ते काय एवढा बेवकूफ आहे का ते फुकट द्यायले. काही बोलता राजा. तसं नाही ना, लय कमावले न त्या नातालो मालकाच्या मांग. त्याची वसुली आपल्यालाच मारा लागन ना. मग कमीत कमी आपल्या कोंबड्या तर फुकट न्या लागन मग. आता पहा तुम्ही फक्त मोबाईलचं रेकॉर्डर सुरू करा. पूर्ण त्याची रेकॉर्डिंग घ्यायची. नंतर मग आपलं काय बोलास ते मी बोलतोच बरोबर. फक्त बरोबर त्याचं हिशोबानं बोलणं तुम्ही बरोबर कव्हर करा. झालं, बाकीचं आपल्याला रुपया खडकू द्यायचं काम नाही. असं नाही नाही, हाय बरोबर आहे तुमचं. हो, काऊन की आता लोक माल खाल्ल्यानं बरंच खाल्लेलं दिसते पण नाही का. मग आपण एवढं खाल्लं तर काय बिघडते यायले नाही. चला मग करा काय करा सेटिंग ते, चला लवकर सौदा करून घेऊ. बरं हे बा, तुम्ही चालते वा फटकन. मी भाच्याला फोन करून इथं ऑटो पाठवायचं सांगून देत त्याला. म्हणजे मग कसं ऑटो आला की चालले आपल्या घेऊन. ती नक्षी घेऊन जाऊ जाय तिकडे. बरं तुम्ही लावून द्या फोन त्याला, या लवकर तिथं पटकन. आता रडीचा डाव सुरू करावा लागेल नाही का, बरोबर यायला बोलण्यात आणा लागेल. जेवढे आहे तेवढे उपसा लागेल, सटकन निघा लागेल. करा आता सुरू. काय करा कसं करा आता. हे बा तुम्हाला सांगतो ना भाऊ, मोठं कठीण काम झालं. हो 9,000 रुपये महिन्यानं काम करतो मी इथं, रात दिवस राहा लागते. कोंबड्याचं सगळी व्यवस्थापन करणं हे ते, पण मालकाला किव नाही राहिलो. खरंच किव नाही म्हणलं माणसाला. म्हणून माणसाला काय वाटते, शेवटी माणूस किती काही इमानदारीने काम केला आणि त्याला जर आपली समजा कदर नसं, तर माणूस मग काहीतरी ओले हात करतेस का नाही सांगा, तुम्हीच सांगा. रेकॉर्डिंग चालू आहे ना, रेकॉर्डिंग सुरू आहे सुरू आहे. असं असं हो का, म्हणजे काऊन समजा कदर नाही मालकाला नाही ना, कदरच नाही ना, निकदऱ्या माणूस आहे. अजिबात याचा कोणाची काहीच तमा नाही त्याले. की चला बा एवढा माणूस करून राहिला, याच्या मनात थोडंसं ऐकलं पाहिजे. तुमच्यासाठी मी किती बोललो द्यायले, की बा माणसं चांगले आहेत, कसे रोजगार प्राप्त होते, बेरोजगार आहे. पण नाही, त्या माणसाला कदर नाही. पैसा पहिले म्हणते, बाप बडा भैया. मग काय बोलावं काय आपण, सांगा बा तुम्ही. हो ना. पण मग आता याच्यातून मार्ग कसा काढायचा म्हणला. म्हणजे आमचंही भलं होईन ते पाहावं मग. हो ना, मग त्याच्यासाठी काहीतरी मला वाटते बा पुण्याचं काम झालं पाहिजे आपल्या इकडून. तर फक्त कोणाला काही सांगू नका. विषय कसा आहे, त्याला काही माहीत नाही मालकाला. फक्त कसं आहे, आता कोंबड्या किती आहे काय ते सगळं मलाच माहीत आहे. तर म्हणलं 300 कोंबड्या सलटून टाकू आपण तुम्हाला. फक्त तुम्हाला कसं आहे, म्हणजे ते 400 रुपयानं म्हणते, तर आपण 400 रुपयानंच बिल देऊ तुम्हाला. 400 रुपयाच्या हिशोबानं पकडून घ्यायचं. मी सांगतो त्याला बा 150 कोंबड्या नेल्या बा ना, 15 60,000च्या. तर तुम्ही असं करा, बरोबर हिशोबानं मला 60,000 रुपये देऊन द्या आणि 300 कोंबड्या घेऊन जा. अरे बाबा असं आहे ते नाही का. म्हणजे समजा तुमचं बी बरोबर मग आमचं बी बरोबर. समजा आम्हाला 300 कोंबड्या भेटू राहिल्या आणि तुम्हाला 60,000 रुपये बरोबर मालकाला द्यायले बरोबर. हो राजा, हे बरोबर आहे पण तुमचं नाही का. पण ते कोंबड्याचं लक्षात नाही आलं पाहिजे, त्याच्या कॅमेरे आहे का. अरे बाबा कॅमेरे नाही म्हणून तर हे चालते म्हणून राहिला, नाही तर इथं काय आला असतं मराले. नाही कॅमेरे नाही म्हणलं, माणूस लय चिकट आहे ना. हो त्याला म्हणलं मी कॅमेरा लावा, हे ते नाही म्हणते. आपल्याला काय गरज आहे, तुम्ही असल्या तुम्हाला काय पगार देऊन राहिलं म्हणते. मग ते काही देत नाही, ते लावता येईल काहीच नाही. तर म्हणून म्हणलं पहा मग आता तुमचे भलं होते, माय भलं होते. फक्त कसं 10,000 रुपयाचं माय एक काम करता बा, काऊन की 60च्या 60 मध्ये तिकडे द्या लागल. भलाही लागेल तर 300 जागी 400 कोंबड्या घेऊन जा. असा काही विषय नाही. हो म्हणा, पण काय राजा तुम्ही हे पण गलत करू राहिले भाऊ. असं कसं करणं बरोबर आहे ना. मालकाच्या मागं असं काम नाही करायला पाहिजे तुम्ही. असं आहे तुमचं. तुम्हाला का नाही म्हणजे चांगला सरकार असता दाखवलेला आवडतच नाही कोणाला. तुम्हाला वाटते का आता मीच खाऊन राहिलो का. तर मला काय भेटून राहिलं यातलं, सगळेचे सगळे पैसे आता मालकाला देऊन राहिलो मी. मला काय उडून राहिले याच्यात सांगा बा. कशी तुम्ही 10,000 शिल्लक दिले, कसं मी माय भागून जात होतं. नाही तर मला काय 9,000 काय पडते सांगा बा तुम्ही.
असं असं हो का? म्हणजे मालकाला तुम्ही 60,000 देता समजा नाही का? नक्की आहे ना ते? मग आता काय काय कोणाला देणार आम्ही का? मी सगळे सगळे थोडी गळप करतो हे का? हेच तर 10,000 मला ते उभाच आहे तिथं. ते लक्ष ठेवासाठी इथं आहेच माते गडी. याले 5,000 द्या लागते. असं म्हणजे हे समजा तुमच्या याच्यात सहभागी आहे नाही असं म्हणजे 5 त्याले आणि 5 तुम्हाला. बाप म्हणजे चांगलाच गेम वाजून राहील तुम्ही मालकाचा राजा. तर यार नाही वाजून राहिलो ना आम्ही, त्याचं भलं करून राहिलो. आमच्या जण काहीतरी सेलिंग सुरू आहे. नाही तर एक कोंबडी नसती खपली. आता रेकॉर्डिंग तर झाली कामापुरती नाही का? हो झाला फिटला आहे समजा. तर हे पहा दिवाणजी साहेब, तुम्हाला एकाच शब्दात सांगतो मी, तुम्ही हे जे कारनामे करून राहिले तर आता हे कारनामे मी तुमच्या मालकापर्यंत पोहोचवणार आहोत सगळे. कारण की हे काही आम्हाला पटलं नाही. आम्ही केली तुमची रेकॉर्डिंग. हे पूर्ण आता हटीले साहेब येईपर्यंत आम्ही इथंच बसतो. इथं बसले की मग तिथं मी तुमचा हे कारनामा पुराच्या पुरा त्याच्या पुढे डिक्लेअर जाहीर करतो. बापरे चल लवकर कपडे बदलायला पुढते आता. बापरे मागचे पिते फुटते आता नाही का? 3,70,000 आता लवकर काढता पाय घ्या लागते काशात पायाला बी. अरे काय बोलता राजा तुम्ही? कसं काय? मी तुमच्यासाठी जीव तोडून राहिलो तुम्ही असे काम करता का? हे असे काम नाही आहे भाऊ. हे पहा तुम्ही आता मी सांगून राहील तुम्हाला. मी तुमची रेकॉर्डिंग माझ्या माखीशात मोबाईल आहे पूर्ण मी केलेली आहे. मी आता ते हटीले साहेबाला आले की आम्ही इथंच बसतो आता. तोपर्यंत तुम्ही बसा आम्ही बसतो. ना असं नको करू राजा. हे बा कसं काय? हे बा रोजी रोटी आहे हो माई. हे बा तुम्ही याच्यातली काहीतरी मार्ग काढा. कसे तरी हे बा तुम्ही याच्यातून निपटा. 100 रुपयाने द्या बा पैसे. 100 न द्या फक्त. 100 नाही ना 50 नाही. फुकट 300 कोंबड्या घेऊन जातो आम्ही. पटत असेल तर सांग, नाही तर हे बाय रेकॉर्डिंग ते देऊन देतो आम्ही त्याला. अरे बापरे काय येणार तर पुरं लेखा अटकवलं रे. अरे बा म्हणलं 100 नाही 50 न द्या हो रे. 50 न. 50 नाही ना. हे पा 10 रुपयाने देत नाही तुला कोंबडी. आम्ही हे पा चटकन याटो बोलावलेला आहे. मग भाचा येऊन राहिला. 10 मिनिटात बस स्टँडवर आहे ती. इथं बोलावतो आम्ही. आमच्या 300 कोंबड्या भरतो सटकन निघतो. रुपया देणार नाही. तू सलटो इकडे काय सलटो असते. नाही तर आम्ही चाललो आता हॉटेलीच्या घरी. त्याचा घराचा शोध घेतो आणि त्याला आम्ही हे रेकॉर्डिंग देतो. लवकर निघाला ते आता नाही का? नाकात पाणी गेलं आपल्या. हो ना बरोबर ठीक आहे. आता तुम्ही म्हणसान तसं. आता काय तुम्ही राजा लय गलत केलं. पण लोकांसाठी आपण भलं करायला जा. लोक आपलं असं करते तर घ्या बा 300 कोंबड्या कटलं बोलवा लवकर निघा. मी कसं आलोच थोडंसं पाणी गिनी पितो मी. मला कसं दम आला आता. आलोच मी गोळी घेतो आलोच. येतेच ना आता बरोबर गोळी घ्यायची पाहिजे येणारच आहे ना. कर ना असे कारनामे. किती आता लोक किती छापले म्हणलं इथं. अरे असे नको बोलणं. कमीत कमी काय 10-5 हजार उरते हो. बरं हे बा जाऊ द्या. जे विषय झाला ते झाला तुमचं तुम्ही निपटा. लवकर बोलवा फक्त. जास्त टाईम नका करू. 12 वाजताच्या आत लवकर तिथून रवाना व्हा. बस आता अर्ध्या घंट्यात याटो पोचते आमचा. केलं मी त्याला फोन केलेला आहे. आता येण्यातच आहे. जा तुम्ही गोळी घ्या लवकर आणि हजर व्हा इथं. बरोबर आलोच मी. बसा तुम्ही तोपर्यंत. आलोच. झालं बा निघा आता चटकन. तिकडे शिवलाल भाऊ तिंगा वाटच पोरायला ना आपले. शिवलाल भाऊ या ना इकडे या ना इकडे या ना. हे बा ॲटोवाले भाऊ घ्या म्हणलं पलटून घ्या तुमचा ॲटो लवकर. मी आलोच त्याला घेऊन. 500 रुपये देऊन देऊ. टेन्शन घेऊ नका तुम्ही काय. डायरेक्ट आपल्या त्या आपली गाडी आहे एका ठिकाणी उभी रामपूर रस्त्यानं. तिथपर्यंत पोहोचून द्या काय. ठीक आहे थांबा इथं. चला रे आले का? चला किती आला म्हणलं बजेट. माल किती आणला म्हणलं. कायचे पैसे कायचं काय बाबा. खिशातले 200 रुपये मागायची विचारत होते तर. चला लवकर सटकन घरचा रस्ता पकडा लागते. चला चला. म्हणजे असं काय बोलून राहिलं तुम्ही? अरे बाबा कमीत कमी ते 1,00,000 रुपयाच्या कोंबड्या घेऊन राहिला होता ना. मी आलो तर गोष्टी केल्या ना म्या. मग आता काय म्हणून राहिला काय म्हणते ते पैसे नाही का ते पैसे. अरे बा मामा लुटी रहे ना ते. शेवटी रंग दाखवल्याशिवाय राहते का ते. अंगातच गुंत असल्या. अरे बा त्यानं पूर्ण म्हणलं बा माझं गोड गोड बोलला पहिले. दुप्पलमध्ये काम करू म्हणे. पुरी व्हिडिओ शूटिंग काढली माहिती ना. रेकॉर्डिंग केली पुरी. म्हणे आता हॉटेलला पाठवतो म्हणे. तू इथून नोकरी गायब करतो म्हणे. म्हणलं आता नाही का आपण माहिती जर व्हिडिओ शूटिंग पाठवली तर मागचं पुढचं सगळं बाहेर निघन ना. हेच होय म्हणून ते. म्हणून मी म्हणलं बा ठीक आहे म्हणलं 100 रुपयानं द्या म्हणलं पैसे. तर म्हणे 100 नाही देत म्हणे मी फुकट घेऊन जातो म्हणे आता 300 कोंबड्या. नाही तर मी पुरं बिलकुल तिकडे देतो म्हणे रेकॉर्डिंग. मला घेऊन जाय बा म्हणलं. फक्त म्हणलं मला येऊ दे म्हणलं. आलोच म्हणलं घरातून पाणी पिऊन. तसं इकडे चाट मारून चालला आलो. म्हणजे आपल्याच औषधीची मात्र आपल्यावरच उलटवली त्यांना नाही का. असं बरोबर थांब म्हणा तू. कसा निघतं बाहेर तर मी पाहतो म्हणा. रुपये दिला नाही 5 पैसे नाही ना. काहीच नाही त्याला खळकू नाही. मी पाहिला ना. मी तिथं सुद्धा लपूर. पण काही इलाज नाही जमला. ते कोणतंच काही नाही. म्हणे पैसे देत नाही म्हणे मी. आणि तुम्ही काय करायचं ते करून घ्या म्हणे. नाही तर मालकाजवळ जातो म्हणे मी. इथंच बसतो म्हणे ठाण बांधून आता. तुम्ही बसा म्हणे इथं. असं आहे का? बरोबर ठीक आहे ना म्हणा. तुला काय वाटून राहिला म्हणा लुटी राहिला का? शिवलालची बरोबरी करायला पाहू राहिला का ते. बरं थांब म्हणा तू आता मारणे खाशील तर मला म्हणा तू दोघांची अशी झमकून देतो ना यायची हॉटेलची याची. थांबतो आता काय. चला आता फटकन आपण कसं स्पेशलमध्ये केला होता ॲटो. पण इतके काही पैसे आता द्यायला पुरत नाही. एसटीने चालले जाऊ आपण. याला आता तिथपर्यंत न्यू बस स्टँड पुरून तिथून एखाद्याच्या याच्यावर फोन लावून देऊ. हॉटेलले आपल्या याच्यावर फोन लावला तर अजून वांदिली. एखाद्याला म्हणतो बा माझा मोबाईल हरपला त्याच्यावर फोन लावून देतो. चला मग करतो सेटिंग मी बरोबर. हे बा तू सगळं आता कोणती शक्ती लाव. पण या दोघांची झमकून दे चांगली. दोघांचे हातपाय तुटून दवाखान्यात जमा झाले पाहिजे. चल लवकर चल फटकन बस ॲटो. चला आता बस स्टँडवर. चला भाऊ घ्या बस स्टँडपर्यंतच घ्या म्हणलं. स्पेशलमध्ये राहू द्यायची इथंच घ्या आता. सध्या आमचा कसा निर्णय कॅन्सल झाला. चला पटकन चला. आताची गोष्ट साहेब आता तुमचं लक्ष नाही म्हणता राजा. आता मी चढायला गेलो ते उतरणारे उतरू राहिले. मी चढायला गेलो इकून धूम झाली. मग खिशातला मोबाईल गेला राजा. मोबाईल आता नेमका आत्ताच
काय बोलून राहिले तुम्ही? काही चढले कसं काय तुमचं तर काही मला समजायला मार्ग नाही. अरे बा मला 15 मिनिटं इथं आमचा स्टॉप आहे, आता चहा पाणी घेतो आम्ही, नंतर जाणार आहे गाडी इथं. तुम्ही म्हणता चढलो आणि काही चढले तुम्ही? तर हो ना, पण तुमचं लक्ष नाही. मी चढून राहिलो होतो का नाही, तेव्हा मागच्या माग कोण माझ्या काढला मोबाईल, मला पता नाही लागला. मला का माहिती 10 मिनिटं थांबते म्हणून मला चढावा. पण म्हणलं जाऊ द्या, पण मी काही तुम्हाला पैसे नाही मागून राहिलो, फक्त 2 मिनिटं मला तुमचा मोबाईल द्या. बस मी बोलतो एका जणासंग, त्याला म्हणतो बा पैसे घेऊन इथं बस स्टँडवर आहे, आता जाऊ काय ना मी. मग असं सांगा ना मग इतकं काय सांगा लागतं आता. ठीक आहे थांबा, मी मोबाईल देतो तुम्हाला, बोला कोणासंग बोलायचं तर. हो ना, तेच म्हणलं द्या मग मोबाईल तुमचा. करतो मी कार्यक्रम आता हॉटेलचा. द्या मग द्या. अननोन नंबर दिख रहा नहीं क्या? हाँ, मेरे को तो लगता टैंगो वाला का फोन होगा नहीं क्या? देखता देखता अभी। हाँ हेलो, हाँ बोलो, हटेले बोल रहा, हटेले। हेलो, टैंगो चार्ली बोल रहा मैं, टैंगो गैंग का बॉस, समझे क्या? अच्छा, तो तू है नहीं क्या टैंगो? अच्छा, हफ्ता वसूलता क्या तू? हाँ, हटेली से पंगा ले रहा क्या? हाँ, फट गई क्या तेरी? क्यों नहीं आया यहाँ पे? चल आ जाना अभी, कितने है तो तेरे? हाँ, 20 है बोलते ना, 20-40 आदमी लेके आ रहा था ना। हाँ, आना कहाँ पे है तो तू? हाँ, ढाबे पे खड़ा हूँ 1 घंटे से। चल आ जा। हाँ, ज्यादा दिखा रहा था तू। हाँ, चल आ जा रे। अरे टैंगो चार्ली को तूने नहीं पहचाना बाबू, हटेले फटेले टूटेले, तू बेवकूफ़ है बेवकूफ़। मैं वार जहाँ पे करता हूँ घाव दूसरी जगह हो जाता है, समझा गया? जा तेरा वो पोल्ट्री फार्म देख बराबर है क्या, नहीं तो उधर दे दिया मैंने बराबर कार्यक्रम करके, समझा गया? क्या किया इसने पोल्ट्री फार्म में? अरे क्या किया रे तूने? हाँ, अबे भगोड़े, पीछे से वार करता क्या? सामने आ जाना। हाँ, उधर क्या किया रे तूने? लग गया ना झटका? वही बोल रहा था मैं, टैंगो चार्ली से पंगा नहीं लेने का। जाके देख जरा वहाँ पे पोल्ट्री फार्म में क्या हो रहा है तेरे। सब मुर्गियाँ जा रहा है तेरा ट्रक ट्रक भर के, चल जाके जाके देख वहाँ पे। बाप रे, बहुत गेम खेला इसने रे, पूरा मुर्गा गायब करता क्या मालूम। चलो भतीजे, मैंगो निकालो अपनी गाड़ी फटाफट, चलो पोल्ट्री फार्म तरफ। हो गया उधर अपना कार्यक्रम, चलो फटाफट। लोकेशन दिलं तर मामा नाही का? गाडी दिसून राहिली नाही का चिमनरावची गाडी? अरे कुठं आहे हो मामा? मामा कुठं आहे? राव आला म्हटलं आपला भाचा, बहुतेक ॲटो आणला वाटते त्यानं. हो आलो रे, आलो आलो, थांब थांब. चल आला का? ते बा 15 मिनिटात गाडी भरणं आहे आपल्याला पटकन, आणि निघणं आहे काय? हो 300 कोंबड्या जितक्या बसतील तितक्या टाकायची कोशिश करतो. हो सटकन पटकन निघणं आहे. बरोबर, काही हरकत नाही ना. हो, आणू का अंदर आणू का येतो मग? हा हो, काही जरा जुगाड आहे वाटते नाही का? अरे जुगाड म्हणजे बा सगळं फुकटात आहे आता. हो काही देणे नाही घेणे नाही. हो ते दोघं जण कुठं गेले इच्छे, ते दिवाणजी नाही दिसून राहिला ना, त्याचा गडी नाही. जितकं टाकता येईल तितकं टाकणं सुरू करा. चल येऊ दे मामा पटकन. चुपचाप खड़े रहने का, ज्यादा हिलने का नहीं, समझा क्या? हटेले के इलाके में आके दादागिरी कर रहा है क्या रे? यहाँ पे आके चला अपना ऑटो भर के। क्या है, क्या क्या कैसे क्या लेके जा रहा है ऑटो? अच्छा, ये भतीजा कैसा गया आ गए यहाँ पे? हाँ, क्या क्या दादागिरी काय की रे? काय की दादागिरी? अच्छा अच्छा अच्छा, टैंगो चार्ली है ना तू है ना टैंगो चार्ली, धमकी देने वाला। हाँ, हमको वहाँ पे बिठा के रखा और तू इधर अपना कार्यक्रम कर रहा था नहीं क्या? हाँ, बराबर है ना? टैंगो कौन? टैंगो कौन? हाँ, टैंगो काय था? आम्हाला नाही माहित म्हणलं कोणतं टँगो फँगो. आम्ही म्हणलं हे मामा लुटेरे आहे, मी त्याचं साडू चिमनराव. हे म्हणलं कोंबड्या आम्ही विकत घेतल्या, पैसे दिले तुमच्या दिवाणजीले आणि निघालो आम्ही आता. दीवानजी दीवानजी, अरे बाप रे, मेरे बाप पिछला गेम और हो गया, फिर से हो गया ये। हाँ, ये तो 2.0 हो गया। हाँ, क्या बोल रहे तुम? हाँ, दीवानजी था क्या? दीवानजी एरी काय तर तुमचा दिवाणजी आहे ना, ते दिसून नाही राहिला. आत्ताच होता ते, पण ते कुठे आहे काय माहित आता. त्यानं आमच्याशी सौदा केला 300 रुपयानं. 300 कोंबड्या आम्ही विकत घेतल्या, त्याला 90,000 रुपये दिले का मामा? तेच म्हणून राहिलो मी, 90,000 रुपये दिले का फुकट घेऊन चाललो का म्हणला? नाही नाही, रिपोर्ट द्यावा लागते तुमचा आता. रिपोर्ट खयच तुम्ही, म्हणजे तुमचे माणसं ठेवता तर ठेवता, सौदा करता, नंतर तुम्ही शिवून बंदुका दाखवता. हां बरं बरं, ठीक आहे. म्हणजे कोंबडे नाही गेल्या पाहिजे आणि पैसे हातात आले पाहिजे. गेम करून राहील तुम्ही आमचा नाही का? बरं बरं, आता पोलीस स्टेशनले आता कटलंच घेऊन जाते तुम्ही. आता नाही का नसते, आता म्या रिपोर्ट द्यावं का यानं रिपोर्ट द्यावं? अरे बाबा मुका बसून. हां, तुलेच पकडन ना पुढे जाऊन. हां, तुझ्याजवळ पावती आहे का, बिल आहे का, काय तो बाबूशी? हां, कुठून आणल्या कोंबड्या, काय आणल्या, काय सांगशील तू? आता पोलीस स्टेशनला फोन मी लावतो. अरे लावणार रे बा, आत्ताच लावणार. तू दोघे चालणं तिथं पोलीस स्टेशनमध्ये. याटोचे आम्ही त्या कोंबड्याचे पैसे दिलेले आहेत, 90,000 रुपये कर मोजून दिले. म्हटलं आत्ता चाललो घेऊन. काही नाटकं रस्त्याला का, म्हणजे पैसेही घेता आणि कोंबडे बी नाही देत. हां, लय हुशार का करून राहिले तुम्ही. बराबर है बराबर है, पहले भी ऐसे किया था 3,70,000 का, और कालू सिंह के साथ और अब इसके साथ. अच्छा, 2 आदमी थे क्या? 2 थे क्या? काय तर 2 जण होते ते. पूर्ण त्यानं कोंबड्या दाखवल्या, हे इथं आहे ते तिथं आहे. पूर्ण त्यानं हिशोब केला. तुम्हाला फोन लावला त्याने एक की तुम्ही म्हणे 400च्या खाली देत नाही म्हणे. झालं समजलं भाऊ. हे पा तुमचा काही दोष नाही म्हणलं, तुमचाही नाही माया नाही.
हे दुसरेच कोणतरी 2 जण आहेत 3 जण आहेत ते काहीतरी त्यानं बहुतेक असा मागच्यासारखाच गेम केलेला आहे. एकाचा असाच केला त्यानं, दलाल काय बनते ते दिवाणजी बनते नौकर बनते आणि बरोबर असं आम्ही इकडे तिकडे गेलो की बरोबर कार्यक्रम करते. आता आम्हाला फोन केला त्यानं, टँगो चार्ली बोलतो म्हणे, धाब्यावर तिथं आम्हाला गुंतून ठेवलं. आणि आता इकडे आलो तर म्हणलं त्यानं आता फोनही केला मधात, जाऊन पाय म्हणजे तिथं काय झालं तो. अरे बाबा, म्हणजे याच्यात अजून एक समजा कॅरेक्टर आहे समजा, नाही का बाबा? म्हणजे तुम्ही हटेले, मी मामा भांजे, आणि आता हे तिसरा कोण आहे समजा मग? नाही, त्याचाच शोध घेतो मी. त्यानं ज्याच्यावर फोन केला का मला, त्यालाच लावून पाहिजे तुम्ही आता. त्यानं मला धमकी दिली ती डबल, आता जाऊन पाय म्हणे पोल्ट्री फार्मवर, त्यालाच फोन लावतो मी. लागला पता त्याचा. तेच म्हणलं लावा त्याला फोन, लावा ते ज्याच्यावर आला होता फोन त्याच्यावर. बोला बोला. काय म्हणता? कोण बोलता म्हणलं? आणि आता लय सनकोली तो आता. अरे कोण बोलून राहिला का? आत्ता फोन केला तर मला अर्ध्या पाऊण घंटे आधी लय धमकी दिली ती ना. टँगो गँगचा माणूस आहे तू. काय म्हणे मला तू पोल्ट्री फार्मचा धिंगाणा वाजवला म्हणे म्या. तू सोय ना ते, याच्यावरच फोन आलता ना मला. काय बोलता? मी काय फोन केला? अरे मी आता बस स्टँड मध्ये आता चहा पाणी घेतलं, आता निघून राहिली आमची गाडी. कंडक्टर बोलतो म्हणलं मी. अरे बापरे, आता तर राजा कठीणच काम झालं. अरे कंडक्टर साहेब तुम्ही राजा काय बोलता? आता तुमच्या मोबाईलवरून फोन आला ना मला फोन आला की असं टँगो माणूस बोलतो म्हणजे मी टँगोचा बॉस. तुम्ही म्हणता की नाही. असं आलं लक्षात माझ्या. भाऊ म्हणलं एक जण माझ्याजवळ आला होता, ते म्हणे माझा मोबाईल मारला म्हणे कोण होतं, मला 2 मिनिटं बोलायचं आहे. त्याने केला वाटतं कार्यक्रमात आहे. अरे बाबा रे, आता तर याला सोडत नाही मी. आता जीवनच घेतो. आता हे फक्त मला दिसू दे. आता कंडक्टर साहेबाचा मोबाईल घेऊन त्याच्यावरून फोन केला मला आणि मला धमकी दिली. बरं साहेब, ठीक आहे, आता ठेवा तुम्ही, तुमची काही गलती नाही. आता मी पाहतो काय करायचं आता. एका जणांनी गेम करायला आहे आमचा, आता काही बोलायला विषय नाही. आता तर असे मोबाईल देत नका म्हणलं कोणाला लावायला. ठीक है. देखो कैसा है, कितना शातिर है, देखा ना तुमने. कंडक्टर साहब का मोबाइल लेके उस पर से मेरे को धमकी दी. और यहाँ पे दीवान जी और वो नौकर बन के यहाँ पे तुम्हारा कार्यक्रम बना दिया. कितना चला है, देखा ना तुमने. लेकिन छोड़ता नहीं मैं उसको अभी, उसका तो काम निकालूंगा मैं. आज ना कल वो मिलेगा, लेकिन बहुत शातिर है. लेकिन नाही होतेच म्हणा, ते खतरनाक होते, पण ते आपण वाचलो त्याच्या तावडीतून. नाही तर 100% आपल्याला झोडपा होता. बिल्कुल 1 नंबर शातिर है वो, बहुत ही खतरनाक. ठीक है ना, जाओ तुम्हारी कोई गलती नहीं है. तुम लेके जाओ. अभी इतना झोड़पा मेरे को साइन करना पड़ेगा. लेकिन भाई उसको छोड़ता नहीं अभी. उस पर 2-4 एपिसोड होने दो, बराबर उसका करेक्ट कार्यक्रम करता मैं. वो देखो बा तुम्हारा क्या है. मैं तो बच गया. चल रे बाबा. चिमनराव चल, भाच्या काढ या टोकाळ म्हणलं. चला. काय राजा शिवलाल भाऊ, काहीच नाही राजा. बा खोदा पाळा निघला चुवा, काहीच नाही हातात आला नाही. पण लय शातीर होता राजा मामा. काय रुपया नाही दिला त्यांना, उलट पैता घाण केली आपली नाही. पण आपण काय लेखाचं हटेल्याचं त्याचं काय झालं असेल म्हणा. मग काय झालं म्हणजे आता एखाद्या हातपाय मोडलाच असेल त्याने 100%. पाहू का लावून फोन, काय पोझिशन तर पाना लावून. पण ते आता मोबाईल तुमचा आहे ना, फालतू मग नंबर देईन ना त्याजवळ. नाही ना, भिऊ नको तू. आलं तर आपल्याकडे सांगून देऊ, आम्हाला मागितला होता बा एका जणांना मोबाईल. काम आहे, बिमार आहे कोणी असं म्हटलं ना, आम्ही दिला बा त्याले. जसं कंडक्टरला केलं तसं. काही टेन्शन नाही. थांब माझ्या लावतो. हेलो. हटेले बोल रहा, बोलो कोण बोल रहा. बोल हटेले, टँगो बोल रहा. टँगो कितने का लग गया रे चुना. कितने का लग गया. तू है क्या? तू है नहीं क्या? अच्छा. रुक. किसके फोन पर से किया रे अभी. किसका फोन लिया तूने. कैसा टैंगो से पंगा ले रहा था क्या. कैसा लगा फिर झटका. नहीं, झटका तो तेरे को लगेगा रे. रुक तू जरा सा. तू हाथ में नहीं आ रहा रे, बहुत मछली की तरह निकल के जा रहा है तू. रुक 4-5 दिन जान दे तू, बराबर तेरा करेक्ट कार्यक्रम करता मैं. पूरा सुपड़ा साफ ही करता रे तू. रुक जरा सा, बहुत जरा मचल कर रहा तू. क्या करेंगे रे, तेरा और गेम हो जाएंगे हम. तीसरी बार 2 बार तो किया तेरा, तीसरी बार बहुत बड़ा करेंगे. चैलेंज है हमारा, चैलेंज. नहीं लिया तेरा मैंने चाले. 2 बार हो गया गलती हमसे, लेकिन अब नहीं होंगे. समझा ना. बस ले लिया तूने. ठीक है, 2-4 एपिसोड होने दे, बाद में मिलेंगे. ठीक है, ओके.